नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा. त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 गाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सिंगापूर देशात 75वे राष्ट्रीय स्मारक उभारले आहे. हे स्मारक डॅश डॅश यांचे आहे. सिंगापूर देशात 75वे राष्ट्रीय स्मारक उभारले आहे. हे स्मारक डॅश डॅश यांचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस यांचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील शिकवणारा पहिला रोबोट कोणता? भारतातील शिकवणारा पहिला रोबोट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील शिकवणारा पहिला रोबोट हा ईगल होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील सर्वात लांब रेल्वे कोणती? भारतातील सर्वात लांब रेल्वे कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतातील सर्वात लांब रेल्वे ही सुपर वासुकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, लोकप्रिय मानवनिर्मित हुसेन सागर तलाव डॅश डॅश येथे आहे. लोकप्रिय मानवनिर्मित हुसेन सागर तलाव डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 लोकप्रिय मानवनिर्मित हुसेन सागर तलाव हैदराबाद येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य पुढीलपैकी कोण नव्हते? संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य पुढीलपैकी कोण नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 जवाहरलाल नेहरू हे नव्हते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, चीनकारी भरतकाम कोणत्या शहरापासून प्रसिद्ध झाले आहे? चीनकारी भरतकाम कोणत्या शहरापासून प्रसिद्ध झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मुंबई महानगरपालिकाची प्रभाग संख्या 227 वरून डॅश डॅश करण्यात आली. मुंबई महानगरपालिकाची प्रभाग संख्या 227 वरून डॅश डॅश करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 236 करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जल मेट्रो प्रकल्प असणारे भारतातील पहिले शहर कोणते? जल मेट्रो प्रकल्प असणारे भारतातील पहिले शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोची हे जल मेट्रो प्रकल्प असणारे भारतातील पहिले शहर होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, बळवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बळवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 बळवंतराय मेहता समितीची स्थापना 1957 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात फुलपाखरांच्या अगणित जाती आहेत? खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात फुलपाखरांच्या अगणित जाती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चांदोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर मान्सून थडकणे यास डॅश डॅश म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर मान्सून थडकणे यास डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 मान्सूनचा स्फोट होणे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत? बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 13 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, केरळमधील डॅश डॅश अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. केरळमधील डॅश डॅश अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेरियार अभयारण्य हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन गंगू यांनी बहमनी राज्याची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाले? व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 व्याघ्र प्रकल्प हे 1973 या वर्षी सुरू झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील सर्वात लहान सीमा कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लहान सीमा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पूर्व ही महाराष्ट्रातील सर्वात लहान सीमा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18,
खालीलपैकी कोणता एक मर्यादित स्रोत आहे? खालीलपैकी कोणता एक मर्यादित स्रोत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोळसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 गीर वन हे आशियाई सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे? गीर वन हे आशियाई सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्यामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जीवाच्या विविधतेचा संघटनात्मक पातळ्या डॅशशी आहेत. जीवाच्या विविधतेचा संघटनात्मक पातळ्या डॅशशी आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 अनुवंशिक, ऑप्शन क्रमांक 2 प्रजाती, ऑप्शन क्रमांक 3 परिसंस्था, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्रपटाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानपीठ पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मिताली राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाची एकूण किती गट आहेत? महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे एकूण किती गट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 19 आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कोणता आहे? राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कुसडगाव हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राज्य राखीव पोलीस दलाचा रेझिंग डे केव्हा असतो? राज्य राखीव पोलीस दलाचा रेझिंग डे केव्हा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 6 मार्च या दिवशी राज्य राखीव पोलीस बलाचा रेझिंग डे असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 समृद्धी महामार्गची लांबी किती किलोमीटर आहे? समृद्धी महामार्गची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 समृद्धी महामार्गची लांबी ही 701 किलोमीटर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 केव्हापासून महाराष्ट्रातील सर्वच सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे? केव्हापासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालये पेपरलेस होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य हे घोषवाक्य कोणत्या संघटनेने केले आहे? एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य हे घोषवाक्य कोणत्या संघटनेने केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 G20 या संघटनेने एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य हे घोषवाक्य या संघटनेने केले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सलग 3 सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग 3 सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विनेश फोगाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 एकनाथ शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2022 रोजी किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे? 2022 रोजी किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या G20 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? सध्या G20 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत या देशाकडे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35
ध्वज दिन केव्हा साजरा केला जातो? ध्वज दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 डिसेंबर रोजी ध्वज दिन साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 10 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 16 डिसेंबर या दिवशी विजय दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 किसान दिन केव्हा साजरा केला जातो? किसान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 23 डिसेंबर या दिवशी किसान दिन साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सुप्रशासन दिन केव्हा साजरा केला जातो? सुप्रशासन दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 25 डिसेंबर या दिवशी सुप्रशासन दिन साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जनरल विपिन रावत यांना मरणोत्तर कोणता पुरस्कार देण्यात आला आहे? जनरल विपिन रावत यांना मरणोत्तर कोणता पुरस्कार देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पद्मविभूषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 UPS मदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राजीव कुमार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री हे पुष्कर सिंह धामी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नवीन पटनायक हे ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील 12वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? महाराष्ट्रातील 12वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मीरा भाईदर वसई विरार हे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 नुकताच कोणत्या राज्याचा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे? नुकताच कोणत्या राज्याचा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्याचा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाणार आहे? समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10 जिल्ह्यातून जाणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक करणारा खेळाडू कोण आहे? एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक करणारा खेळाडू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ईशान किशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2022 कुठे होणार आहे? राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2022 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.